हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 4. ज्ञान अभेद कथन. ओवी क्रमांक 10. तैसे पियुनी अज्ञान, तववरी वाढे ज्ञान. जव आपुले निधन, निशेष साधे. अर्थात याचप्रमाणे अज्ञानाचा घोट घेत घेत अज्ञान संपवून ज्ञान वाढते आणि त्याच्या वाढीची परिसीमा होते आणि तेही लुप्त होते. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असते. तथापि अनुभवाने प्रत्येक अज्ञानी प्रतिक्षणी काहीतरी ज्ञान मिळवत असतो. हे मिळविण्यात प्रत्येकाच्या बाबतीत कालावधीचा फरक असतो. तथापि प्रत्येक जीव हा प्रत्येक कृतीमधून काहीतरी शिकत असतो. यामधूनच त्याचे अज्ञान नष्ट होत असते, ज्ञान गोळा होत असते. ही एक सतत सुरू असणारी फार दीर्घ कालावधीची प्रक्रिया आहे. हे असे का होऊ शकते? याचे कारण असे आहे की मूलतः प्रत्येक जीव हा कैवल्यच असतो. जीवाचा उदय अंशात्म्यामधून होत असतो. अंशात्मा ज्ञान आणि अज्ञान या पलीकडे कैवल्य आहे. जड जीव सूक्ष्म अंशात्म्यासाठी साक्षी राहून या सृष्टीचा आस्वाद घेतो. यामुळे येथे एकेकाळी सत्ययुग होते. त्यानंतर येथे जीवाने कुतूहलाने अंशात्म्याचे ज्ञान मिळवायला आरंभ केला. सत्ययुगाला ओहोटी लागली. यथाकाळी तो ज्ञानी झाला. यामुळे येथे द्वंद्व सुरू झाले. या भौतिकाच्या सहवासाने त्याच्यामधील ज्ञानावर अज्ञानाचे पांघरून घातले गेले आणि जीवामधील ज्ञानाला ओहोटी लागली आणि त्याची जागा अज्ञानाने घेतली. असे होत होत एक एक युग संपवत आज आपण या कलियुगात येथे पोहोचलो आहोत. ज्ञान रसातळाला जाऊन अज्ञानाची परिसीमा होऊ लागली आहे. यास्तव जो कोणी अध्यात्म करेल त्याच्या ज्ञानावरील अज्ञानाचे पांघरून दूर होऊ लागते आणि तो ज्ञानी होऊ लागतो. यथाकाळी त्याच्यामधील ज्ञानही लुप्त होते आणि तो कैवल्य प्राप्त करतो. ओवी क्रमांक 11. जैसे कल्पांतीचे भरिते, स्थळा जळा दोहिते. बुडविल्या अरवते, राहोची नेणे. अर्थात जसे कल्पांतात प्रलय होतो आणि सर्व भूमी जलमय होते आणि तेथे जल आणि भूमी याची सीमारेषा पुसली जाते, शेवटी दोन्हीही राहत नाहीत. जेव्हा कल्पांत होतो तेव्हा पृथ्वीला जल वेढून गिळंकृत करते. अशावेळी सर्व जलमय होते, भूमीचा मागमूस राहत नाही. शेवटी जल तेजात विलीन होते आणि तेज वायूत विलीन होते. वायू आकाशात विलीन होतो, आकाश महाअवकाशात विलीन होते. अशा प्रकारे तेथे केवळ परब्रह्म उरते आणि पुन्हा उत्पत्ती सुरू होते. याचप्रमाणे ज्ञान अज्ञानाला गिळून घेते आणि शेवटी ज्ञानही लुप्त होते. येथे कैवल्य उरते. आता जीवात्मा अज्ञान आणि ज्ञान या पलीकडे सृष्टीलीला साक्षीत्वाने अनुभवू लागतो. पुन्हा सत्ययुग सुरू होते. ओवी क्रमांक 12. की विश्वाही वेगळ, वाढे जै सूर्यमंडळ. तै तेजमत निखळ, तेची होये. अर्थात जर सूर्यमंडळ वाढत वाढत जाऊन सर्व विश्व व्यापून घेईल तर येथे केवळ तेज शिल्लक राहील. अशी कल्पना करा की जर सूर्यमंडळ वाढत वाढत जाईल तर ते सर्व विश्व व्यापेल आणि तेथे केवळ सूर्य तेजच शिल्लक राहील. याचप्रमाणे जीव अंशात्म्याचे ज्ञान ग्रहण करतो आणि तो ज्ञानी होतो. पुढे भौतिक द्वंद्वाचा कारभार सुरू होतो. भौतिकामुळे जीवाचे ज्ञान
अज्ञानाने झाकले जाते. यामधून उपरती होऊन पुन्हा ज्ञान ग्रहण करणे सुरू होते, तो ज्ञानी होतो. आता ज्ञानाची परिसीमा होते आणि ज्ञान अंशात्म्यात विलीन होते. या योगे जीवाचा अंशात्म्याशी योग जुळून येतो आणि तो जीवात्मा होतो. यथाकाळी त्याला कैवल्य प्राप्त होते, तो सायुज्य मुक्त होतो. येथे केवळ अवस्था प्राप्त होते. येथे केवळ अवस्था प्राप्त होते. ओवी क्रमांक 13. नाना नीद मारोनी आपण पे हिरोनी, जागणे ठाके होऊनी जागणेची. अर्थात निद्रेमधून जागृत झाल्यावर ती जागृती निद्रेला संपविते, तथापि नंतर ही जागृतीही नष्ट होते. झोप झाल्यावर जाग येते, आपण जागृत होतो. यामुळे निद्रा संपते. यालाच येथे जागृती निद्रेला संपविते असे म्हटले आहे. आता आपण निद्रेऐवजी जागृतावस्थेमध्ये असतो. माऊली सांगतात की ही जागृतावस्था ही काही थोडा वेळच असते, कारण जाग आल्यावर मला जाग आली आहे असे आपण दिवसभर लक्षात ठेवत नाही. त्या जागृतावस्थेची परिसीमा होते आणि काही वेळाने आपला जागृत भाव नष्ट होतो. आपण निद्रा आणि जागृती या दोहोच्या पलीकडील अवस्था अनुभवू लागतो. येथे नाना नीद असे म्हटले आहे. याचा अर्थ जशी शारीरिक झोप असते तशा बौद्धिक, मानसिक, वैचारिक वगैरे अन्य निद्राही आपल्याला असतात. त्या निद्रावस्थेत भौतिकी व्यवहार केले जातात. या निद्रांमध्ये प्रमाद होतात, उपभोग निर्माण होतात, संचित साचते. यामधून दूर झाल्यावर जागृतावस्था येते. ती काही काळ टिकते आणि नष्ट होते. मग आपण नियमित स्थितीला प्राप्त होतो. हीच अवस्था ज्ञान अज्ञान या बाबतीत कशी घडते ते माऊली पुढील ओवींमध्ये सांगत आहेत. हरिओम.